तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते सुमती इव्हेंट्सच्या ऑफिसमधून. तर आता इथे दोन माणसं एकमेकांना भेटतात आणि एक माणूस म्हणतो दुसऱ्या माणसाला, तुम्ही इथे 2 महिने मी असाच माल सप्लाय करतोय, तेही विदाऊट पेमेंट, असं म्हणतो तो माणूस. तेवढ्यातच तिथून मल्हार पास होत असते बघा प्रेक्षक हो. तर आता अनुपूर ऐकते, अहो पेमेंट प्रोसेसला वेळ लागतो, असं म्हणतो तो माणूस. तर बघा प्रेक्षक हो, बहुतेक काहीतरी माल दिलेला असतं माणसाने आणि त्याची पेमेंट घ्यायला आलेला असतो तो. आणि हे सगळा प्रकार आता इथे नुपूर ऐकत असते. अहो गेल्याच आठवड्यात सागरिका मॅडमने सांगितलं की सगळं क्लिअर झालंय, आता कुठे अडकतंय, काय प्रॉब्लेम्स आहेत पेमेंट मध्ये, असं म्हणतो तो. तर आता इथे तो माणूस म्हणतो, या अकाउंट रूम मध्ये बसून बोलूया, असं म्हणतो तो. तर आता त्या माणसाला आत घेऊन जातो तो. तर आता नुपूर म्हणते, मला बघून विषय का बदलला अकाउंटंटने, सागरिका मॅडमने असं काय केलंय त्यामुळे ह्याने त्यांचं नाव घेतलं, असं म्हणते आता नुपूर. हे सगळं काय चाललंय ऑफिस मध्ये, असं म्हणते आता नुपूर. बघा प्रेक्षक हो, हे सगळे सिक्रेट्स त्या लॉक असलेल्या ड्रॉअर मध्ये तर नसतील ना, असं म्हणते नुपूर. तर आता इथे नुपूर सगळ्यांना वाढत असते बघा प्रेक्षक हो, तिने काहीतरी बनवलेलं असतं. वा नुपूर, असं म्हणते तिथले एम्प्लॉई, खूपदा ढोकळा खाल्लाय पण तुझ्यासारखा ढोकळा ना माझ्या आईला सुद्धा नाही जमत का, असं म्हणते ती. हे कोमल, तुला आठवतंय ना नुपूर जेव्हा आधी किचन सुद्धा सांभाळायची तेव्हा इव्हेंट्स मध्ये लोकांना खूप गोष्ट आवडायची काय, असं म्हणते आता कोमल. ते म्हणजे सुमती इव्हेंट्सचं फूड, असं म्हणते तो. असं म्हणते ती. खरंय एवढं काय त्यात, असं म्हणते आता नुपूर. आणि त्यात सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं नुपूर मॅमचं, असं म्हणते तिथली एम्प्लॉई. खूप छान झालाय ढोकळा, असं म्हणते ती. तू पण मदत केलीस मला, असं म्हणते आता नुपूर. तेवढ्यातच तिथे मल्हार आलेलाच बघा प्रेक्षक हो. सर बसा ना, असं म्हणते नुपूर. बसा ना काय, असं म्हणतो मल्हार. सुमती इव्हेंट्सचा एवढा सीईओ आला इथे, त्याच्यासाठी वेगळी प्लेटिंग नाही, वेगळ्या प्लेट्स नाही, तसं म्हणतो मल्हार. स्पेशल डिश नाही, काहीच नाही, असं म्हणतो मल्हार. सर, असं म्हणते नुपूर, एम्प्लॉई आणि मालक मध्ये काही फरक नसतो, माझ्या किचन मध्ये सगळेच सारखे आहेत, असं म्हणते नुपूर. वा, असं म्हणतो दीप. हे तर आवडलंय मला. काय हसताय काय, मी काय सिरियसली बोललो होतो, असं म्हणतो मल्हार. माझी बायको किती ब्रॉड माइंडेड आहे हेच दाखवून द्यायचं होतं तुम्हाला, असं म्हणतो मल्हार. नक्की ना मल्हार, असं म्हणतो दीप. म्हणजे काय, असं म्हणतो आता इथे मल्हार. तर आता मल्हार सुद्धा खायला घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो ढोकळा खातो. असं म्हणतो मल्हार. माझी कंप्लेंट आहे, असं म्हणतो मल्हार तो ढोकळा खाऊन. काय, असं म्हणते नुपूर. चव बरोबर नाही आहे का, असं म्हणते नुपूर. कोमल, तू तर म्हणाली चांगलं झालंय, असं म्हणते नुपूर. चांगलं आहे, असं म्हणते कोमल. व्यवस्थित नाही आहे का, असं म्हणते आता नुपूर. चांगलं आहे, असं म्हणतो दीप. सर सांगा ना, काय चुकलं असेल तर पुढच्या वेळेला लक्षात ठेवेन ते, असं म्हणते नुपूर. आपलं जेवण नीट नसेल तर बाहेर इव्हेंट्स ना कसं काय जेवण देणार आपण, असं म्हणते नुपूर. काय चुकलंय सांगा, असं म्हणते नुपूर. खरं तर चवीमुळेच प्रॉब्लेम झाला, असं म्हणतो मल्हार. असं म्हणतो तो. तर आता ताडे आलेली असते. खरं तर आपल्या ऑफिस मधला टॉपचा शेफ होता तो परत आलाय ना आता ऑफिस मध्ये, आणि त्याच्या हातचं जेवण तर आपल्या सगळ्यांनाच आवडतं. आता मला प्रश्न पडलाय की जेवण खायचं कोणाच्या हातचं, असं म्हणतो मल्हार. अच्छा, असं म्हणते ती बाई. घरच्या शेफच्या हाताचं खाल्लं तर ऑफिस मधला शेफ नाराज, आणि ऑफिसच्या शेफचं खाल्लं तर घरचा शेफ नाराज, असं म्हणतो मल्हार. असा प्रॉब्लेम झाला, असं म्हणतो मल्हार. कळतंय का दीप, असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसते. खूप मोठा प्रॉब्लेम आहे, असं म्हणतो दीप. खूप मोठा, असं म्हणतो मल्हार. तर आता ताडे सगळं ऐकत असते. चला चला, ऑफिस मधल्या शेफला तरी खुश करूया आपण, खावा भरपूर, असं म्हणतो मल्हार. तर आता सगळेजण ढोकळा खात असतात बघा प्रेक्षक हो. ही नुपूर हळूहळू सगळ्यांच्याच मनात जागा बनवतीये. नको तिथे नजरिया असते हिची, असं म्हणते आता तायडे. काहीतरी करावं लागेल हिला ऑफिस मधून हाकलायला, असं म्हणते तायडे. तर आता रात्रीची वेळ असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नुपूर बसलेली असते, काहीतरी विचार करत बसलेली असते बघा प्रेक्षक होती. आणि आता तो ड्रॉवर ओपन होत असतो ना, त्या ड्रॉवरची चावी कुठे, असं म्हणते नुपूर. ही तर सागरिका मॅडम कडेच असते, असं म्हटलेली असते ना तिशे. ड्रॉवर मध्ये काय आहे हे लवकरात लवकर शोधून काढायला हवं, असं म्हणते आता नुपूर. तर तिथे मल्हार आलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तो तिच्या समोर येऊन बसतो. मिसेस खानविलकर, असं म्हणतो मल्हार. काय कसला विचार करता एवढा, असं म्हणतो तो. काय नाही, असं म्हणते नुपूर. बाय द वे नुपूर, आज काय कमाल केलीस ग तू ऑफिस मध्ये परत आल्यामुळे. आता सगळे चांगले चांगले पदार्थ खायला मिळतील म्हणून सगळे किती खुश आहेत हे माहितीये तुला. त्या दीप आणि कोमलने तर लिस्ट तयार केली आहे पुढच्या आठवड्यात तुझ्याकडून काय काय पदार्थ करून घ्यायची याची. आणि संध्याकाळचा नाश्ता तर किती कमाल केला होतास तू. पोट भरलं मात्र मन नाही भरलं, असं म्हणतो तो. सगळे किती कौतुक करत होते तुझं. आणि आता किचनच्या मॅनेजमेंटचं काही टेन्शनच नाही, असं म्हणतो मल्हार. तू असल्यामुळे पहिल्याच दिवशी एकदम टेन्शन फ्री झालं, असं म्हणतो मल्हार. एवढं काही केले नाहीये मी, असं म्हणते आता मल्हार. स्वतःचं आणि ऑफिसचं काम इतक्या इफिशियंटली ऑफिस मध्ये मॅनेज केलेस तू, प्राऊड ऑफ यू, असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते, ते तर मला माहितीच आहे ना सर, असं म्हणते ती. असं कसं, पहिल्याच दिवशी तुझं आणि ऑफिसचं काम एवढं इफिशियंटली सांभाळस तू, प्राऊड ऑफ यू, असं म्हणतो मल्हार. तुला माहिती आहे दीप आणि कोमल काय म्हणाले, तू परत आल्यामुळे ऑफिसच्या कामात एक वेगळा उत्साह संचारल्यासारखं वाटतं, असं म्हणतो मल्हार. असं म्हणते नुपूर. आणि आता ती आपला फोन चेक करत असते बघा प्रेक्षक सारखं सारखं. तर आता मल्हार म्हणतो, इतका बोर करतोय का ग मी तुला, सारखं सारखं फोन मध्ये काय बघतेस, असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर म्हणते, ते किती वाजले ते बघते, असं म्हणते आता नुपूर. बराच उशीर झाला ना, झोप येते मला, आजचा दिवस खूप हेक्टिक होता, असं म्हणते नुपूर. ए नुपूर, असं म्हणतो आणि खाली येऊन बसतो त्याच्यासमोर. तू ना उगाच काय बोलू नकोस, असं म्हणतो मल्हार. माझ्या
एक लक्षात आलंय की तुला माझ्याशी गप्पाच मारायचे नसतात असं म्हणतो मल्हार. माझ्या गप्पांपेक्षा तुला तशी झोप महत्वाची वाटते असं म्हणतो मल्हार. तुमची मर्जी चालली ना तर तुम्ही दिवसभर काम सोडून फक्त गप्पा मारत बसणार, पण नाही ना चालत माझी मर्जी असं म्हणतो मल्हार. बॉस असून माझ्या नशिबी एक सुपर बॉस आली आहे असं म्हणतो तो. आणि घरात काय बायकोची मर्जी सांभाळावी लागते बिचारा मी असं म्हणतो मल्हार. स्वतःची कीप करून झाली असेल तर आता आपण झोपूया प्लीज. मान्य आहे मला सगळे आरोप तुमचे मान्य आहेत, पण प्लीज खूप उशीर झालाय झोपू दे ना मला असं म्हणते नुपूर. ऐकलंस सगळे आरोप मान्य केलेस ना माझे, कारण तुला पट्टे कुठेतरी हो ना असं म्हणतो तो. हो पट्टे मला बस झोपूया आता असं म्हणते नुपूर. नुपूर तू खरंच थकलेस का असं म्हणतो मल्हार. नाही म्हणजे इतर वेळी शब्द सुद्धा खाली पडू देत नाहीस तू, तसा मी समजूतदार आहे, भांडणं नाही होत आपल्या मध्ये, मी सांभाळून घेतो ना तुला असं म्हणतो तो. हो खरं आहे तुमचं, मला आता खरंच खूप झोप आली आहे, खूप थकली आहे मी, मला प्लीज झोपू द्या हा असं म्हणते आता नुपूर. ठीक आहे असं म्हणतो मल्हार. ओके गुड नाईट असं म्हणते ती. स्वीट ड्रीम्स असं म्हणतो मल्हार. तर आता तो जातो बघा प्रेक्षक आपल्या जागेवर झोपण्यासाठी, आणि आता इथे नुपूरला खूप जास्त झोप आलेली असते, तर आता ती झोपते आपल्या जागेवरती. तर आता मल्हार मात्र आपला फोन घेऊन बसलेला असतो, तर आता तो सुद्धा झोपतो बघा प्रेक्षक हो. नुपूर मात्र बघत असते त्याच्याकडेच, तर आता ती बघते तर आता मल्हार मात्र झोपतच नाही. गपचूप झोपायचं तर बसले त्या मोबाईल मध्ये डोकं घालून असं म्हणते नुपूर. आता हे झोपेपर्यंत आणखीन किती वेळ वाट बघावी लागणार मला काय माहित असं म्हणते नुपूर. मल्हार सर असं म्हणते नुपूर. झोपली नाही असं म्हणतो मल्हार. हे काय करताय मोबाईलवर, झोपा ना असं म्हणते ती. झोपायचं आहे पण झोप लागेल तोपर्यंत जरा टाइमपास असं म्हणतो तो. मल्हार सर तुम्हाला माहित नाही झोपायच्या 2-4 तास आधी मोबाईल फोन बाजूला ठेवायचा असतो, नाहीतर डोळ्यांवर परिणाम होतो असं म्हणते ती. आणि जास्त मोबाईल वापरला ना तर डोळे नाही तर मेंदूवर पण परिणाम होतो असं म्हणते ती. मेंदू ऍक्टिव्ह राहतो ना, एवढी साधी गोष्ट माहित नाही तुम्हाला असं म्हणते ती. 2-4 तास ओके असं म्हणतो मल्हार. मग मी फोन ठेवतो बाजूला, आपण 2-4 तास छान गप्पा मारूया, मग छान झोप येईल मला असं म्हणतो मल्हार. मल्हार सर झोपा ना असं म्हणते आता नुपूर. ओके ठीक आहे झोपतो असं म्हणतो मल्हार. तर आता इथे मल्हार झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नुपूर पण झोपलेली असते, तर आता वळत असतो मल्हार इकडे तिकडे बघा प्रेक्षक हो, आणि त्याला झोपच येत नाही, आणि ते त्याचे डोळे उघडे असतात. तर आता तो उठूनच बसतो, तर आता तो बसतो आणि आता पाणी प्यायला घेतो. तर आता त्याचा आवाज ऐकून नुपूरला जाग येते बघा प्रेक्षक, आणि आता तो पाणी पित असतो. नुपूर मात्र वैतागलेली असते, तर आता तो झोपायला जातो परत. तर आता तो विचार करत असतो, तर आता तो ची वगैरे बाजूला ठेवत असतो. तर आता नुपूरला आवाज येत असतो आणि तिला काय आवडत नसतं, खूप वैतागलेली असते ती. मल्हार इकडे तिकडे वळत असतो बघा प्रेक्षक. तर आता तो काय काय आवाज करायला लागतो, आणि आता इथे नुपूरला खूप राग येत असतो. मल्हार सर असं म्हणते नुपूर उठून. झोपली नाही असं म्हणतो मल्हार. काय चाललंय तुमचं, काय सारखी कुडबुड कुडबुड करताय तुम्ही असं म्हणते नुपूर. अगं ताण लागली होती मला म्हणून पाणी प्यायलो, नंतर बघितलं की तो ट्रे पुढे आला होता म्हणून मागे सरकवला, आणि हुस बदलायला गेलो तर मिररला धक्का लागला म्हणून बाजूला सरकवला असं म्हणतो होतो. पाणी पिऊन सगळं सामान जागेला ठेवून झालंय तुमचं आता असं म्हणते नुपूर. हा मग आता झोपूया आपण. आता झोपला नाहीत ना सर तर तो छोटा लॅम्प सुद्धा बंद करून टाकेन असं म्हणते नुपूर. लॅम्प नाही बंद करायचा, अंधारात नाही झोपायचं असं म्हणतो तो. तर झोप असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक मल्हार झोपून टाकतो. गाढ झोपलो गोडजोड असं म्हणतो तो, आणि झोपून टाकतो बघा प्रेक्षक, आणि घोरायला लागतो. तर आता नुपूर म्हणते मल्हार सर तर बघा प्रेक्षक हो इथे मल्हार आणि नुपूर दोघेही झोपलेलं दाखवलंय. तर आता नुपूर आपले डोळे उघडते बघा प्रेक्षक हो, आणि मल्हार मात्र झोपलेला असतो. तर आता इथे नुपूर बघते तो झोपलाय का म्हणून. तर आता इथे मल्हार झोपलेला असतो. तर आता ती उठते बघा प्रेक्षक, उभारते ती, आपला फोन सुद्धा तिच्या हातामध्ये असतो. तर आता ती तिथून निघून जाते. तर आता ती दरवाजा उघडते आणि आता ती आपल्या खोलीच्या बाहेर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता सुमती इव्हेंटच्या ऑफिसमध्ये आलेली असते ती. तर आता ती आतमध्ये आलेली असते टॉर्च घेऊन. तर आता ती आलेली असते तिच्या किचन मध्ये. तर आता ती ड्रॉवर कडे आलेली असते बघा प्रेक्षक. तर तिच्याकडे चावी असते, तर आता ती ओपन करून बघते. तर आता ती वेगवेगळ्या चाव्या ट्राय करते, आणि आता ती ओपन करून बघते बघा प्रेक्षक तो ड्रॉवर. तर आता ओपन करते तर त्याच्यामध्ये 2 पुस्तकं असतात, तर त्याच्यामध्ये 2 बुक्स असतात. तर आता ती बघते, तर आता ते बुक्स ती आपल्या हातामध्ये घेते. तर एक फाईल पण असते तिथे, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता असं म्हणते नुपूर. ह्या ड्रॉवर मध्ये तर हे पेल बुक, परचेस रजिस्टर, परचेस फाईल, ऑफिसचे रेकॉर्ड सगळं ठेवलेले आहेत असं म्हणते ती. तर आता तिला आठवतं कसं ती फाईल मध्ये बघत असते ना, नीट टॅली होत नसतं काही. आज सकाळीच रजिस्टर पाहिलं मी, त्यात किचन साठी लागणारा खर्च त्याची अमाऊंट वेगळीच होती असं म्हणते आता नुपूर. तर आता बघा प्रेक्षक सगळं चेक करते ती, इथे अमाऊंट वेगळीच आहे असं म्हणते नुपूर. असं का असं म्हणून विचार करायला लागते ती. तर आता बघा प्रेक्षक सगळं वाचायला लागते ती फाईल, ते पुस्तक वाचायला लागते ती. तर आता दुसरं बिलिंग बुक असतं ते सुद्धा ती बघते. ह्या बिलवरची अमाऊंट खोडून परत लिहिली आहे असं म्हणते नुपूर, आणि काही पेमेंट्स तर काय बाई. तर आता ती परत ठेवते बघा प्रेक्षक हो ते बाजूला, आणि दुसरी फाईल सुद्धा बघते. तर आता सगळी फाईल बघत असते ती काय काय म्हणून त्याच्यामध्ये, म्हणजे किचनच्या खर्चात गडबड नक्की होते असं म्हणते नुपूर, आणि खालच्या पोस्टवर काम करणारे पकडण्यापेक्षा जो मेन सूत्रधार आहे ना त्याला पकडलेलं बरं असं म्हणते नुपूर. मागे जो मेन दोषी आहे ना, काही झालं तरी आता तो निष्ठाला नको असं म्हणते नुपूर. मला ज्या व्यक्तीवर डाऊट आहे ती व्यक्ती एक्सपोज झाली तर आता तरी मल्हार सरांचे डोळे उघडतील असं म्हणते नुपूर. तर बघा प्रेक्षक हो ती आता सगळे फाईल्स आणि पुस्तकं घेते, आणि आता ती आतमध्ये ठेवते बघा प्रेक्षक हो ते ड्रॉवर मध्ये, आणि आता ती बंद करते तो ड्रॉवर. उद्या सकाळीच आणायचा विषय सगळ्यांसमोर असं म्हणते नुपूर. तर आता ती तिथून निघून जाते बघा प्रेक्षक ड्रॉवर बंद करून. तर आता रात्रीचीच वेळ असते.
असते. तर आता नुपूर आलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर ती बघते मल्हार झोपलाय का म्हणून. तर आता ठीक आहे झोपले तसं म्हणते आता इथे नुपूर. तर आता मल्हार उठतो आणि विचारतो कुठे गेली होतीस. तर आता तो उभारतो बघा प्रेक्षक हो. सांग ना असं म्हणतो मल्हार. कुठे गेली होतीस असं म्हणतो मल्हार. ते असं म्हणते नुपूर मी ऍक्च्युली. तर आता मल्हार म्हणतो मिसेस खानविलकर दिवसा ठीक आहे पण निदान रात्री बाहेर जाताना तरी सांगत जा मला असं म्हणतो मल्हार. कुठे गेला होता तसं म्हणतो मल्हार. तर तिच्याकडे उत्तरच नसतं. मी असं करत असते ती फिरायला गेले होते मी असं म्हणते नुपूर. झोप येत नव्हती हो मला म्हणून थोडी चक्कर मारायला गेली होती असं म्हणते नुपूर. वा छान असं म्हणतो मल्हार. मग अशी म्हटलं जरा गप्पा मारूया तर म्हटलंस की मला झोप येते आणि आता स्वतः फिरायला गेलीस बाहेर. तुला जायचं होतं तर मला उठवायचं नच होता ना. मी पण आलो असतो तुझ्यासोबत बाहेर. मला आवडलं असतं तुझ्यासोबत नाईट वॉक करायला असं म्हणतो तो. का सगळीकडे तुम्ही सोबतच असायला हवा असा काही नियम आहे का असं म्हणते ती. म्हणजे आपण नवरा बायको आहोत आणि नवरा बायको सगळीकडे जनरली एकत्रच जातात असं म्हणतो तो. आणि खरं सांगू का तू दूर गेलीस ना तर तुझा विरह सहन होत नाही मला असं म्हणतो मल्हार. म्हणजे तू सोबत नसलीस ना तर कुठल्याच गोष्टीला अर्थच नाही असं वाटतं मला असं म्हणतो तो. खरंच असं म्हणतो तो. एखादा जुना सिनेमा बघितल्यासारखं वाटलं हो असं म्हणते नुपूर. तुमची टिपिकल वाक्य ऐकून असं म्हणते ती. भाषा कुठली असली ना तरी माझ्या फिलिंग्स खूप जेन्युइन असं म्हणतो मल्हार. खरंच सांगतोय आणि काही झालं तरी तू लग्नाची बायको आहेस माझी असं म्हणतो मल्हार. हे बघा माझ्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न करू नका असं म्हणते नुपूर. ओके आपल्या लग्नात असं कुठलंही नातं नाही आहे हे विसरू नका असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस ना नाही आहे नातं तर नाही आहे नातं पण प्रेम तर आहे ना हा असं म्हणतो मल्हार. नाही खोटा आहे सगळं असं म्हणते नुपूर. कुठे आहे प्रेम आणि कसला प्रेम आताच्या आता दाखवा मला. काढून फेकून देते त्याला मी असं म्हणते नुपूर. काम कर तू माझ्यावर असं म्हणतो मल्हार. तर आता तो तिला घेऊन जातो बघा प्रेक्षक आणि आता तो तिला आकाश दाखवतो आणि म्हणतो हे बघ किती चांदणे आहेत आणि प्रत्येक चांदणी माझं प्रेम सांगते असं म्हणतो तो. बघ बघ असं म्हणतो तो. तर आता नुपूर बघते बघा प्रेक्षक हो चंद्राकडे. कुठे आहे हो असं म्हणते ती. सध्या तरी एकही चांदणं दिसत नाही मला असं म्हणते नुपूर. ढग दिसत आहेत फक्त असं म्हणते ती. एक्झॅक्टली हाच तर प्रॉब्लेम आहे ना. तुझ्या मनातल्या रागाच्या ढगांमुळे तुला माझं प्रेम दिसतच नाही आणि तुला माझं प्रेम ऐकून द्यायचं असेल ना तर आकाशातली प्रत्येक चांदणी तुला उपटून टाकावी लागेल असं म्हणतो तो. जमणार आहे का असं म्हणतो तो. तू ना इथे असं म्हणतो तो. तर आता इथे आरशासमोर येऊन थांबवतो तिला. या आरशाला तू तुझं मन आहे असं समज आणि या आरशातल्या स्वतःच्या डोळ्यात बघून तू सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर बघते बघा प्रेक्षक होते आरशात. तर आता मल्हार आणि नुपूर दोघे आरशामध्ये बघत असतात. तर आता नुपूर बघा प्रेक्षक लाजायला लागते आणि आता ती बघायला लागते मल्हारकडे. मल्हार पण हसत असतो तिच्याकडे बघून. तर आता दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात. तर आता इथे नुपूरला राग येतो. काय चाललंय असं म्हणते नुपूर. आपण काय कॉलेजमध्ये जाणारे कपल आहोत का असं काहीतरी करायला असं म्हणते ती. चला म्हणजे आपण कपल आहोत हे तरी एक्सेप्ट केलंस तू असं म्हणतो मल्हार. कॉलेज गोईंग मुलांचं नसलं तरी प्रेम प्रेम असतं. कपल्स मधलं प्रेम प्रेम असतं. मनाने नाही म्हटलं तरी चेहऱ्यावर दिसतं रागात न दिसतं. प्रेम प्रेम असतं असं म्हणतो तो. तुम्ही गप्प बसायला काय घ्याल असं म्हणते नुपूर. एक कप प्रेम असं म्हणतो मल्हार. मी तुमच्यातल्या कवीचा गळा दाबीन आता असं म्हणते नुपूर. मला झोपू द्या मला झोप आली असं म्हणते ती. ऐक ना नुपूर आपण कॉलेज गोईंग कपल नसलो तरी आपल्याला काहीतरी नाव असेल ना असं म्हणतो मल्हार. आपल्याला नाव असेल ना काहीतरी असं म्हणतो मल्हार. काय असेल ते नाव. काय नाव असेल आपल्याला असं म्हणतो मल्हार. बोल बोल ना प्लीज असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसायला लागते जोर जोरात. तर आता ती खूप जोरात हसायला लागते बघा प्रेक्षक हो. काय बोलू मी तुम्हाला तुमचे प्रश्न ना असं म्हणते ती आणि आता ती खूप जोर जोरात हसायला लागते. खरंच ना मल्हार सर तुम्ही कसे आहात हो असं म्हणते ती. तर आता मल्हार येतो आणि तिच्या समोर बसतो बघा प्रेक्षक होतो. तर आता तो तिच्या समोरून बसलेला असतो. ती मात्र खूप जास्त हसत असते. आता मला खरं खरं सांग कुठे गेली होतीस बाहेर असं म्हणतो मल्हार. तर का झोप लागत नाही तुला असं म्हणतो मल्हार. काय टेन्शन आहे का तुम्हाला मॅडम असं म्हणतो तो. आता नाही सांगणार तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल असं म्हणते नुपूर. आता मुहूर्त काढणार आहेस का ह्या साठी सुद्धा असं म्हणतो तो. उद्या सकाळपर्यंत वाट बघावी लागेल असं म्हणते ती. उद्या सकाळपर्यंत असं म्हणतो मल्हार. आता मला हा विषय जास्त वाढवायचा नाहीये. माझे डोळे जड झाले मला झोपू द्या प्लीज असं म्हणते ती. खरंच जड झालेत की मला सारखं. ओके ठीक आहे झोपतो असं म्हणतो मल्हार. झोप असं म्हणतो तो पण सकाळी सांगायचं असं म्हणतो तो. तर आता तो निघून जातो तिथे आणि आता तो झोपायला जातो बघा प्रेक्षक हो आपल्या जागेवरती जाऊन झोपतो तो. तर आता इथे नुपूर आपल्या जागेवरती असते आणि तो आपल्या जागेवरती. तर आता नुपूर झोपलेली असते बघा प्रेक्षक आणि ती काहीतरी विचार करत असते. तर आता नुपूरला बघत झोपलेला असतो मल्हार. नुपूर अशी का वागते असं म्हणतो मल्हारला. असं का वाटते की ती माझ्यापासून काहीतरी मोठं लपवती असं म्हणतो मल्हार. सर आता जरी मी तुमचा प्रश्न टाळा असला तरी उद्या मी ऑफिसमधला हे सत्य तुमच्या समोर नक्की आणणार. ह्या मागे मला वाटते तीच व्यक्ती असेल तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे तुम्हाला नक्की कळेल असं म्हणते नुपूर. तर आता बघा प्रेक्षक हो मल्हार आणि नुपूर एकमेकाकडे बघत झोपलेले असतात. तर बघा प्रेक्षकाचा भाग इथे संपतो. तर आता बघूया रिकॅपमध्ये काय ते. तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या असं म्हणते आता तायडे. तर आता इथे सगळेजण नाश्ता करत असतात डायनिंग टेबलवर बघा प्रेक्षक हो. मला जरा उशीर होतोय असं म्हणते तायडे. कुठे चाललात. अरे का मॅडम ऑफिसला येत आहे ना असं म्हणते नुपूर. असं का विचारतेस असं म्हणते ती. मला ऑफिसमध्ये एक सरप्राईज द्यायचं असं म्हणते नुपूर. तायडे देऊन टाक चावी असं म्हणते आता इथे मल्हार. तर आता तू हे ड्रॉवर ओपन करू शकतेस असं म्हणतो मल्हार. तर आता इथे चावी देते बघा प्रेक्षक तायडे. तर आता मला असं वाटतं की सगळ्यांसमोर हा ड्रॉवर एकदा उघडून बघायला हवा असं म्हणते आता नुपूर. ड्रॉवर मध्ये असं म्हणते ती. तर आता इथे कोमल ओपन करते ड्रॉवर आणि त्याच्यामध्ये असं बघा प्रेक्षक होती पुस्तकं. तर मला वाटतंय प्रेक्षक काहीतरी गेम होणार आहे इथे नुपूरचा. मला असं वाटतंय की तायडेने ते बदललेलं असेल रात्रीच काय सगळं झालेलं असतं ना तिला डाऊट आलेला असतो आणि ती
बहुतेक बदललेली असते बघा प्रेक्षक. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हा रिकॅप सुद्धा इथे संपतो आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स पाहायचे असतील तर आमचा व्हिडिओ बघतच राहा.